खरं तर आज वेगवेगळ्या 2 प्रकारच्या बैलगाड्या आपण इथे स्पर्धा घेतलेल्या होत्या। त्यात एक 3 फेऱ्याचं मैदान ते आता चालू आहे आणि जे आरत परत म्हणजे त्यामध्ये एकदा गाडी सुटली की जवळजवळ 6 ते 7 किलोमीटर जाऊन त्यांनी पळून यायचं असून त्यातला पहिला नंबर निघतो त्याला आपण विजेता घोषित करतो। तसं आरत परतच्या मैदानाचा फायनल राऊंड मगाशी झालेला आहे आणि त्यामध्ये बाळूदादा हजारे यांचा हेलिकॉप्टर बैजा, त्याच पद्धतीने दुसरा जो बैल होता त्यांच्याबरोबर तो पाटील डेअरी भिलवडी यांचा ब्रेक फेल यांनी प्रथम क्रमांकाचं बक्षीस जिंकलेलं आहे फॉर्च्युनर गाडी। तसंच 2 नंबरला थार, 3 नंबरला ट्रॅक्टर, 4 नंबरला ट्रॅक्टर आणि 5 नंबरला ट्रॅक्टर अशा अनुक्रमे बक्षिसं होती। पण प्रामुख्याने फॉर्च्युनर ही हेलिकॉप्टर बैजा आणि ब्रेक फेलने जिंकलेली आहे। हे खूप मोठं मैदान होतं आणि एवढं मोठं मैदान घेणं तुम्हाला कसं शक्य झालं? मी खरं तर गोवंश संवर्धन ह्या उद्देशानं प्रत्येक मैदान घेत असतो ना। आजचे जे मैदान आहे हे माझं 4थं मैदान आहे। ह्याच्यापूर्वी मी 3 मैदान अगदी यशस्वीरित्या काही कुठलाही दंगा कुठला घोटाळा न होऊन देता म्हणजे कुठली पार्सलिटी न होऊन देता यशस्वीरित्या मैदान ही 3 पहिली पूर्वी केलेली आहेत। मला वाटतं पहिल्या मैदानाला 2 थार ठेवलेल्या होत्या, दुसऱ्या मैदानाला 1 ट्रॅक्टर होता आणि तिसऱ्या मैदानाला परत थार ठेवली होती। एवढी मोठी बक्षीस ठेवण्यापाठीमागचं कारणच एवढंच आहे की जेवढे बक्षिसं मोठे असतील तेवढी बैलांना किमती जास्त मिळत आहेत आणि जेवढ्या किमती बैलांना जास्त मिळतात तेवढा शेतकऱ्यांचा फायदा जास्त होतो। खरं मी 2.5 वर्षापूर्वी पहिली स्पर्धा घेतलेली होती आणि 2.5 वर्षामध्ये 4थी स्पर्धा आज मी घेतोय। सुरुवातीला जो मी उद्देश ठेवलेला होता की येणाऱ्या काळामध्ये हे शेतकऱ्यांचं अर्थचक्र तयार झालं पाहिजे बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारातून। खरं मला ह्याची अपेक्षा होती की 5-10 वर्षानंतर कुठेतरी हे सुरुवात होईल, पण 2.5 वर्षापूर्वी लावलेलं रोपटं आज वटवृक्षामध्ये आम्ही खरं तर त्याचं तयार झालेलं आहे। कारण आजची उलाढाल जर आपण बघितली, श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धा जाहीर झाल्यापासून शेतकरी वर्गामध्ये बैल खरेदीच्या विक्रीच्या व्यवहारामध्ये 100 कोटींची उलाढाल झालेली आहे आणि आज जी स्पर्धा माझी जाहीर झाल्यानंतर ह्याची उलाढाल 200 ते 500 कोटीच्या घरात पोचणार आहे। आणि आज आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब इथं होते आणि शिवसेना बैलगाडी संघटनेच्या वतीनं येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं IPL भरवलं जातं, ज्या पद्धतीनं प्रो लीग कबड्डी खो खोचे भरवले जातात, येणाऱ्या काही दिवसामध्ये शिवसेना पक्ष हा बैलगाडीचं प्रो लीग भरवणार आहे। म्हणजे खरोखर शेतकऱ्यांना अजून चांगले दिवस येणार आहेत येणाऱ्या काळामध्ये आणि पुढच्या वर्षीची स्पर्धा ही BMWची असेल असं आमच्या पक्षप्रमुखांपुढे मी मागणी केलेली आहे। ते खरोखर आमचे पक्षप्रमुख हे शेतकऱ्यांशी जोडले गेलेले आहेत, त्यामुळे ती मागणी माझी मान्य होईल। बक्षीस वितरण कशा पद्धतीने असणार? बक्षीस समारंभ आज खरं तर आज ह्या फायनलला वेळ होईल 10 वाजतील किंवा 11 वाजतील दुसऱ्या फॉर्च्युनरच्या निकालाला। आणि येणाऱ्यात मी मगाशी ही भाषणामध्ये ही सुद्धा मागणी केलेली आहे की शेतकऱ्याचा सन्मान हा मंत्रालयाच्या पुढे झाला पाहिजे, शासनाच्या दरबारामध्ये शेतकऱ्याचा फॉर्च्युनर देऊन सन्मान झाला पाहिजे। तीही मागणी साहेबांनी मान्य केलेली आहे आणि उद्या किंवा परवा दिवशी आपल्याला ती तारीख मिळेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।